केंद्र शासनाच्या धर्तीवर जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर करा. खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना सूचना. केंद्र शासनाने देशातील 50% जास्त आदिवासी संख्या असलेल्या गावांमध्ये आदिवासी विभागामार्फत धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलं. यात अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा गावे, दर्यापूर, अचलपूर, अमरावती अशा तालुक्यातील एकूण 304 गावांचा समावेश असून या योजनेच्या सर्वसामान्य आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आदिवासी विभागामार्फत धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलं. यात प्रामुख्याने 500 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान 50% अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेली गावे किंवा त्याहून अधिक अनुसूचित जमाती असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हे, ब्लॉकमधील गावे अशा गावांचा समावेश आहे. याबाबत केंद्रीय आदिवासी मंत्री भारत सरकार यांनी खासदार बळवंत वानखडे यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी लेखी पत्राद्वारे सूचित केलं होतं. आदिवासी विभागासाठी बहुआयामी योजना इत्यादी बाबींचा समावेश असून आदिवासी बहुल भागात या सर्व बाबी तसंच योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी दिल्या. तिथले जे काही ही योजना राबवणारी किंवा प्लॅन तयार करणारी जी हे आहेत अधिकारी आहेत त्यांनी एवढंच लक्षात घ्यायचं की ते जेवढ्या लवकर होईल, म्हणजे मी तर हे म्हणेन की भारतात आपला नंबर लागला पाहिजे. गावात नाही, कारण आपण ज्या दिवशी पत्र आपल्या हाती भेटलं त्या दिवसापासूनच यासाठी पाठपुरावा सुरू आहे. म्हणून ही योजना कशी पूर्णत्वास जाईल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. यामध्ये काहीच प्रतिबंधक नाही. देयर इज नो टार्गेट. आय एम टेलिंग अगेन अँड अगेन. तुमच्या लाईफस्टॉक डेव्हलपमेंट मॅनेजरला, एलडीएम ला स्पेसिफिकली सांगा जेवढे लोक मागणी. आपला एरियाला थोडा डिफिकल्ट आहे, पण आपण आता जे शेततळ घेतलेले आहेत, चिखलदराला स्पेसिफिकली शेततळ आपण भरपूर केलेले आहेत. लोकांना थोडा फिशरीज मध्ये इंटरेस्ट कमी आहे. मला वाटते 1-2 ठिकाणीच त्यांनी शेततळामध्ये मच्छी सोडलेले आहेत. त्यामधून त्यांना व्हिडिओ चिखलदरा जॉईन झालेले होते. तुम्हाला एक आहे की तुम्ही थोडा शेतकऱ्यांना ज्यांनी शेततळ घेतलेले त्यांना थोडा प्रोत्साहित करा, सो दॅट ह्यामध्ये ते थोडा इंटरेस्ट